ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. अर्जुनाचा विषाद भाग 5. ओव्या आहेत 212 ते 221 आणि गीतेचा श्लोक आहे 33. सर्व प्रजेला सुख मिळावे म्हणून धर्माने राज्य करायचे, पण आता असा प्रसंग आला आहे की सर्वजण स्वतःचे प्राण व धन यांचा त्याग करून युद्धाला उभे राहिलेले आहेत. म्हणून अर्जुन म्हणतो, श्लोक 33. येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगा सुखानि च त इमेव स्थिता युद्धे प्राणान् त्यक्त्वा धनानि च. ज्यांच्याकरता आम्हाला राज्याची, भोगांची अथवा सुखांची इच्छा असावयाची, ते हे या युद्धामध्ये स्वतःचे प्राण आणि धन यांचा त्याग करून उभे आहेत. तेने सुखे विण होईल, ते भलतेही साही जेल, वरी जीवितही वेची जेल याची लागी. या भोगापासून मिळणाऱ्या सुखाच्या अभावी जो प्रसंग येऊन पडेल तो वाटेल तसा बिकट असला तरीही सहन करून घेता येईल. इतकेच काय, यांच्याकरता आमचे प्राण खर्ची पडले तरीही चालेल. परी यांची घातुकीजे, मग आपण राज्य भोगीजे, हे स्वप्नीही मन माझे करू न शके. पण यांचे प्राण घ्यावे आणि मग आपण राज्य भोगावे, ही गोष्ट माझे मन स्वप्नात देखील करू शकणार नाही. तरी आम्ही का जन्मावे, कवणा लागी जियावे, जे वडिला का चिंतावे विरुद्ध मने. जर या वडील माणसांचे अहित मनाने चिंतावायचे तर आम्ही जन्माला येऊन तरी काय उपयोग व आम्ही जगावे तरी कोणासाठी. पुत्राते इप्सी कुळ, तयाचे काय हेची फळ, जे निर्दाळी जे केवळ गोत्र आपुले. कुळातील लोक पुत्राची इच्छा करतात, त्याचे काय हेच फल की त्याने आपल्या आप्तेष्टांचा केवळ वधच करावा. हे मनीची केवी धरीजे, आपण वज्राची हे बोलीजे, वरी घडे तरी कीजे भले येया. हे आपण मनात तरी कसे आणावे, म्हणजे मी आपल्या कुळाचा नाश राज्य मिळवण्याकरता करीन, हे मी मनात तरी कसे आणावे. वज्रासारखे कठोर शब्द आपण कसे उच्चारावे, उलट पक्षी झाल्यास आपण त्यांचे हितच करावे. आम्ही जे जे जोडावे ते समस्ती इही भोगावे, हे जीवित हे उपकारावे काजी यांच्या. आम्ही जे जे मिळवावे ते ते या सर्वांनी वास्तविक भोगावयाचे आहे. यांच्या कामाकरता आम्ही आपले प्राणही खर्चवायचे आहेत. आम्ही दिगंतीचे भूपाळ, विभांडुनी सकळ, मग संतोष बीजे कुळ आपुलेजे. आम्ही देशोदेशींचे सर्व राजे युद्धात जिंकून जे आपले कुळ संतोष व्हावे, तेची हे समस्त परी कैसे कर्म विपरीत, जे जाहले असती उद्यत झुंजावया. तेच हे आमचे सर्व कुळ, पण कर्म कसे विपरीत आहे पहा. हे सर्व आपसात लढायला तयार झाले आहेत. अंतौरिया कुमरे, सांडोनिया भांडारे, शस्त्राग्री जिव्हारे आरोपोने. बायका मुले आपले खजिने हे सर्व सोडून व तलवारीच्या धारेवर आपले प्राण ठेवून जे लढाईस तयार झाले आहेत, ऐसिया ते कैसे मारू, कवणावरी शस्त्र धरू, निज हृदया करू घातू केवी. अशात आम्ही मारू तरी कसा, मी कोणावर शस्त्र धरू. हे कौरव म्हणजे आम्हीच, तेव्हा यांना मारणे म्हणजे आपलाच घात करणे होय. या दृष्टीने अर्जुन म्हणतो की मी आपल्या काळजाचा घात कसा करू. श्लोकात अर्जुन सांगत आहे की ज्यांच्या सुखाकरता राज्याची इच्छा करायची ते हे सर्वजण आपले प्राण व धन यांचा त्याग करून जिंकू किंवा मारू अशा निश्चयाने या युद्धासाठी आलेले आहेत. अर्जुनाची अशी मनोधारणा आहे की हे युद्ध करून मिळवायचे तरी काय आहे, तर राज्य आणि सुखोपभोग, पण त्यासाठी स्वजनांचे प्राण घ्यायचे. अर्जुनाचे हे बोलणे स्पष्ट करताना ज्ञानदेव म्हणतात की भोग सुख हे अर्जुनासाठी तुच्छ आहे. भोग सुखे नाही मिळाली तरी चालतील किंवा आणखी कोणतेही कठीण प्रसंग ओढवले तरी त्यांनाही तोंड देता येईल. प्रजेच्या सुखाकरता प्राणांचीही बाजी लावणे हेच तर क्षत्रियाचे कर्तव्य. पण क्षत्रिय आहे म्हणून आपल्याच नातलगांचा आपण राज्यसुखासाठी घात करणे बरोबर आहे का, हे आपल्याला स्वप्नात सुद्धा सहन होणार नाही.
कुळातील ज्या ज्येष्ठ व्यक्तींनी आपले पालन पोषण केले, आपल्याला संस्कार दिले, त्या ज्येष्ठ व्यक्तींचा घात करणे योग्य आहे का? कुळातील लोक पुत्राची इच्छा करतात तर त्याने कुळ भूषवायचे की कुळाला कलंक लागेल असं वागायचं? पण आज आम्ही आपापसात लढायला तयार झालो आहोत. केवढा हा दैव दुर्विलास. पुढे अर्जुन क्षत्रियाचे कर्तव्य काय आहे ते सांगत आहे. वास्तविक क्षत्रियेने प्रजेच्या रक्षणासाठी शस्त्र उचलायचे आहे. जे काही सुखोपभोग आहेत ते प्रजेला मिळवून देण्यासाठी, त्या प्रजेसाठी आपले आयुष्य खर्ची घालायचे आहे. देशोदेशीच्या राजांना युद्धात जिंकून आपल्या कुळाला संतोष द्यायचा आहे. पण ज्या कुळाला संतोष द्यायचा तेच हे कुळ आज लढायला सज्ज झालेले आहे. केवळ आम्हीच नाही तर आपले संसार सोडून सर्वच जण युद्धासाठी आलेले आहेत. या सर्व मित्र राजांचीही या कुळातल्या भांडणामुळे युद्धात आहुती पडणार आहे. तेव्हा या स्वजनांना कसं बरं ठार करावं? हे तर काळजाचा तुकडा आहे. ऐसी येते कैसेनी मारू, कवणावरी शस्त्र धरू, अशी अर्जुनाच्या मनाची चलबिचल अवस्था झालेली आहे. कुळाचा घात करावा लागणे ही गोष्ट केव्हाही काळजाचा ठाव घेणारीच आहे. पण अर्जुनाच्या या सगळ्या विवेचनात एक गोष्ट मात्र प्रकर्षानं दिसतं की आपले सैन्य कौरवांच्या सैन्यापेक्षा कमी असल्यामुळं आपला पराजय होईल अशी पुसटशी शंका सुद्धा त्याच्या मनात नाही. आपल्या हातून हे ठार होणार आहेत आणि त्याचे पातक आपल्या माथी येणार आहे. कुलबुडव्या अशी आपली दुष्कीर्ती होणार आहे. हीच गोष्ट त्याच्या मनामध्ये खेद निर्माण करत आहे. नंतर अर्जुन मृत्यू आला तरी मी माझ्या स्वजनांना ठार मारणार नाही असं आपलं स्पष्ट मत श्रीकृष्णांना सांगणार आहे. तो भाग आपण उद्या पाहू.